तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तो का वाढतो आणि त्यासाठी कोणती पथ्ये पाळायला हवीत, कोणकोणते घरगुती उपाय करायला हवेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. थायरॉईडचा त्रास आजकाल मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वास्तविक हा आजार बदलत्या जीवनशैलीशी निगडीत असल्याने काही पथ्ये पाळली किंवा आपल्या आहार विहारामध्ये काही बदल केले तर त्याची तीव्रता कमी करता येते किंवा गोळ्यांवरचे अवलंबित्व हे कमी करता येते. कारण या गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम आपल्याला होत असतात. पुरेशी झोप न घेणे, धावपळीचे आणि तणावपूर्ण जीवन, व्यायामाचा अभाव, संकरित अन्नपदार्थ, फास्ट फूड, जंक फूड आणि पॅकेज फूड वारंवार खाणे यामुळे थायरॉईड हा आजार बळावतो. याशिवाय फळभाज्यांवरील फवारलेली केमिकल्स, पेस्टिसाइड ही स्वयंपाक करताना व्यवस्थित धुतली जात नाहीत आणि हे देखील थायरॉईड होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. मित्रांनो, असे असले तरी अजूनही आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक तो बदल केला तर थायरॉईडच्या समस्येपासून आपली मुक्तता होऊ शकते. आहारविषयक पथ्ये पाळून जवळच्या तज्ज्ञ वैद्यांकडून आवश्यकतेनुसार आयुर्वेदिक औषधांची जोड मिळाली तर ते सहज शक्य देखील आहे. आयुर्वेदानुसार हायपोथायरॉईड हा आजार शरीरातील वात आणि कफदोष बिघडल्यामुळे होतो. म्हणून हे दोन दोष आपल्या शरीरात आणखी बिघडणार नाहीत याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. थायरॉईड झालेल्या व्यक्तींनी आपली जीवनशैली अतिशय शिस्तबद्ध ठेवायला हवी. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे फार गरजेचे असते. याशिवाय 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेणे हे हायपोथायरॉईडच्या रुग्णांनी करणे खूप गरजेचे असते. मित्रांनो, थायरॉईड असलेल्या व्यक्तींना आम्लपित्ताचा देखील त्रास असतो. त्यामुळे अति तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खाणे वर्ज्य करावेत. वेळेवर जेवण करावे. संध्याकाळी पचण्यास हलके जेवण करावे. संध्याकाळचे जेवण शक्यतो 8 वाजेपूर्वी उरकून घ्यावे. बाजारामध्ये मिळणारी बार्ली किंवा जव थायरॉईड असलेल्या व्यक्तींसाठी फार फायद्याची असते. बार्लीचा शिरा, लापशी किंवा अगदी चपात्या बनवून त्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने थायरॉईड उत्तम प्रकारे कंट्रोलमध्ये येतो. दररोज बार्ली खाणे शक्य होत नसेल तर ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचा वापर करावा. मिठाचा वापर हा शक्य तितका कमी करावा. फळभाज्यांचा आहारात समावेश असावा. कोबी, फ्लावर आणि ब्रोकली यांसारख्या भाज्या मात्र बंद कराव्यात. शेवग्याच्या पानांची किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी थायरॉईड असणाऱ्या व्यक्तींसाठी फार उपयुक्त अशी भाजी आहे. आपापल्या वयोमानानुसार, शक्तीनुसार आणि वजनानुसार व्यायाम करणे हे थायरॉईड असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत गरजेचे असते. हायपोथायरॉईडमुळे वजन वाढले असेल, सूज आलेली असेल तर आयुर्वेदिक दुकानात त्रिफळा पावडर आणि मुस्ता पावडर मिळते. ही दोन्ही पावडर समप्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडेसे बाजरीचे पीठ मिक्स करून सकाळी आंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला ही पावडर घासायची आहे. याला उद्वर्तन असे म्हटले जाते व यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आंघोळ करायची आहे. 2 ते 3 महिने हा उपाय करणे गरजेचे आहे. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.